खरं तर मला पालकांना सांगायचं आहे की मला आता या वर्षामध्ये असं जाणवतंय की माझ्या मुलांना इंग्लिश कुठेतरी कमी पडते. जे की आता 10वी झाल्यानंतर सायन्सला ऍडमिशन घ्यायचं झालं तर मराठी मीडियममध्ये भले माझ्या मुलांना 94% पडले तरी पण चांगले कॉलेज त्यांना ऍडमिशन देणार नाही. छोटे छोटे कन्सेप्ट आहेत त्या त्यांना क्लिअर होत नाही. त्यासाठी मी मॅडमकडे प्रस्ताव टाकलाय सेमीचा. तरी पण मला आठवणात असं वाटतं की इंग्लिशकडे तुम्ही पण सर्वांनी जरा आणखीन जास्त लक्ष द्या. आता सध्याला पण माझ्या क्लासमधले मुलं एकदम छान म्हणजे एकदम छान प्रकारे इंग्लिश सर्वजण वाचायला लिहायला शिकलेले आहेत. पण एवढ्यातच समाधान मानून चालणार नाही. आपल्याला सायन्सकडे पण बघावं लागेल कारण की एवढं मोठं सायन्सचं जग चाललंय. जग कुठे जात आहे ना आम्ही कुठंतरी मागं पडतोय. आपली मुलं हुशार आहेत तर त्यांना द्यायला काही हरकत नाही. आपण इंग्लिश मीडियमला घातलेली काही मुलं आहेत आता शाळेचं नाव घेत नाही. आपण लाख लाख रुपये फीस भरतो. बेनिफिट काय आहे बघा ना. लाख रुपये फीस भरून माझा मुलगा इंग्लिश टू इंग्लिश बोलतोय का विचारत नाही तुम्ही जाऊन त्या प्रिन्सिपलला. पैसे भरताना आपण आपला अधिकार आहे तो. नाहीतर सांगा पाटील मॅडम मी सांगितलंय म्हणून काही हरकत नाही. आम्ही पैसे भरतो आमचे कष्टाचे पैसे. तुम्ही ऍडमिशन घेताना म्हटलंय ना आम्ही होमवर्क करून घेऊ म्हटले होते का नाही. आम्ही सर्व करून घेणार आहोत. आम्ही इंग्लिश शिकवणार आहोत. मग माझ्या मुलांना का कमी मार्क्स पडतात तुमच्या शाळेमध्ये. माझ्यापाशी व्यवस्थित करतात तर शाळेत का नाही करत. हा अधिकार आहे तुम्हाला. सर्वस्वी अधिकार आहे. तुम्ही शाळेत जाऊन विचारलं पाहिजे. काय येत नाही मग येत नाही तर काढून टाका ना. सांगा माझा तुमचा मुलगा हुशार नाही ढ आहे मी बघेन माझ्या मुलाला काय येतं का नाही. उगा पैसे घेता एवढे लाख रुपये म्हणजे काय कमी फीस नाहीये. त्यासाठी खूप कष्ट करावं लागतं. लाख रुपये कमवण्यासाठी माझ्या बाया दिवस रात्र माझ्या माय बहिणी दिवस रात्र कष्ट करतात त्या लाख रुपये कमवण्यासाठी. आम्ही एक साडी घेताना 100 वेळेस विचार करतो. 100 दुकानं पालथी घालतो त्यावेळेस एक साडी ती 500 ते 600ची साडी घेऊन येतो. मग आम्ही एवढे मुलांवर खर्च करतोय कशासाठी करतोय. हा तुमचा अधिकार आहे. तुम्ही जागृत होणं हे काळाची गरज आहे. तुम्ही विचारा. तुम्हाला विचारायला कोणी आडकाठा घालत असेल तर मला सांगा कारण की हा आपला अधिकार आहे. आपण आपले अधिकार घेतल्याशिवाय हे करत नाही. आपण फीस भरतो क्लासमध्ये मला विचारा. तुमचा अधिकार आहे मला विचारायचा मॅडम तुम्ही आज अभ्यास का नाही दिला तुम्ही आज का शिकवलं नाही. तुम्ही फीस देताय ना. तुम्ही तुमचे अधिकार वापरायला शिका. आणि मुलांच्या बाबतीत तर सगळ्यात महत्वाचं की माझ्या मुलांमध्ये तर मी खूप खुश आहे. माझी मुलं खूप हुशार आहेत. आणि हे प्रत्यक्षात मला मुलं दिसतच नाही. ह्यांच्यामध्ये बसलेला डॉक्टर इंजिनियरच दिसतो. कारण की एक दिवस पाटील मॅडमच्या घरी दरवर्षी 2-3 किंवा लाल दिव्याच्या गाड्या येणार आहेत. हे मात्र कन्फर्म आहे. माझी मुलं म्हणजे काहीतरी करून दाखवणार आहेत. हे तुम्हाला दिसतात हे आगाव आहेत हे आगाव आहेत हे काय करत नाही हे पुस्तक घेत नाही. तुम्ही यांना जवळून पाहिलंय कुठं त्यामुळे तुम्हाला वाटतं यांना काय येत नाही. एकदा बघा यांच्या लेवलला जाऊन यांना काय काय येते. ह्यांना जे येते ना ते कुणालाच येत नाही. एवढी हुशार आहेत माझी. आणि हा एक तुम्हाला बोलायचं म्हणून विश्वास किंवा उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बिलकुल नाही. आणि हा माझा 100% विश्वास आहे की माझी मुलं येणाऱ्या काळामध्ये पाटील मॅडमला दवाखान्यात पैसे द्यावे लागणार नाहीत. शिक्षणाला द्यावे लागणार नाहीत. गाडी अडवली तरी द्यावी लागणार नाही. कारण की पाटील मॅडमचा प्रत्येक क्षेत्रात एक मुलगा असणार आहे. त्यामुळं माझं मार्गदर्शन तो संस्कार आहे. थोडस आपण पण शाळेत क्लासला तुम्हाला फिरत गेल्या आता वेळाभावी माझ्याकडून चूक झाली. 4चा टाइम झाला स्वयंपाक करायचा म्हणून बायका गेल्या. पण सगळ्यांना सांगते की थोडं तुम्ही पण जागृत व्हा. पैसे भरले म्हणजे आपलं काम संपलं गोष्ट नाही. विचारा तुम्ही मला विचारा. शाळेमध्ये जाऊन जिल्हा परिषद शाळेमध्ये जाऊन विचारा. 10वीपर्यंत मुलाला ते वाचायला येत नाही मग काय येत नाही त्याला. तुमचं काम आहे की नाही त्याला विचारायचं जाऊन सरला काय केलं. तुम्ही वही दिली पेन दिलं तुमचं काम संपलं. तुम्हाला येत असतं तर तुम्ही कशाला शाळेला घातली असती मुलं. काय गरजच नव्हती ना. तुम्हाला जर इंग्लिश वाचता येते कडकड कशाला क्लासला घातली असती मुलं. शाळेत जायचं विचारायचं मॅडमला. 5 वर्ष मराठी पण वाचता काय येत नाही. शाळेमध्ये काय येत नाही हा बुद्धू नवीन क्लासला आलेली पोरं माझं डोकंदुखी झाली. 5वीची पोरं त्याला वाचता येत नाही येत नाही कसं शिकवायचं. नुसतं डोक्याला 10वीच्या पोरांचा नुसतं डोक्याला ताप होऊन बसला. आई वडिलांना काय वाटतं याला पास तरी करून काढा. पोरींचं तसंच
तसंच आहे. पुरींच्या 10वीला वाचता येत नाही, कसं तिला कोण पसंत करणार आहे सांगा बरं. आजकाल शिकलेल्या पोरांना शिकलेल्या पोरी पाहिजे. चांगल्या घरी पोरी जायचं असलं तर लिहिलं वाचणं आलंच पाहिजे का नाही. आणि एक चूक आपली आहे बरं खरं आहे. तुमच्या मागं काम मला माहिती आहे, ग्रामीण भागात काम असते, पण एखादा दिवस महिन्यातून आणि हो जे पालक जातात त्यांच्यावर शाळेतले खूप जास्त लक्ष ठेवतात. हे मला आता खूप जाणवले जवळ. कारण की ह्याच्या घरचे येतात विचारायला म्हणून लक्ष जायचं, सर्वांना विचारायला द्यायचं. आईला काम असेल तर त्याला वाचायला मॅडम कुठे आले वाचायला, कुठलेही पेज काढायचं वाच म्हणून. आता प्रत्येक वेळेस तर ह्या वर्षी तर मी मुलांसाठी खूप चांगले चांगले प्रोग्राम ठेवणार आहे आणि ह्या वर्षी मुलांसाठी माझ्या क्लासेसची डेव्हलपमेंट करणार आहे असं विचार. आणि तुमची सर्वांची साथ झाली तर LKG UKG पण काढायचा माझा विचार आहे. आणि सेमीला जर मान्यता मिळाली तर मग खूपच चांगलं होणार आहे. त्यामुळं सर्वस्वी तुम्ही आहात आणि माझी मुलं हुशार होईल हा मला सगळ्यात मोठा सपोर्ट आहे. आणि मॅडमनी तुम्हाला खरं सांगितलं त्यावर्षी पाटील कोचिंग क्लासेसचं पुस्तक प्रकाशित होणार आहे. त्यामध्ये पण मॅडमचं मला खूप आवश्यकता आहे, पब्लिकेशनला टाकायचंय. पण शाळेच्या संदर्भात सगळ्यांनी विचार करा. उगा कोणीतरी सांगते म्हणून कुणातरी शाळेला बिलकुल घालू नका. शाळा जर तुम्हाला बेनिफिट देत असेल, त्या बदल्यात काय देत असेल, क्लासेस त्या बदल्यात काय देत असतील तर पैसे खर्चा. वर्षाचे लाख रुपये, 10 वर्षाचे 10 लाख रुपये सेव्ह करून ठेवा. 10वीच्या नंतर खूप पैसा लागतो. आपली मुलं CBSE मध्ये 10वी चांगल्या प्रकारे काढू शकत नाहीत. आणि असं जर कुण्या पालकांना वाटत असेल की पाटील मॅडम बोलतात हे चुकीचं आहे, तरी मला बोलायला तुम्हाला काय लाज नाही. मी तुमच्या घरची, तुम्ही माझ्या घरची, मी माझी पोरं म्हटले म्हणजे तुम्ही. कारण की मला असं कुणाचा राग नाही ना कुण्या शाळेबद्दल. CBSE जर म्हणजे 10वीत निघत नाही तर 8 कशासाठी आहे आपल्यावर. 10 लाख रुपये तुमचे वाचले. येणाऱ्या काळामध्ये त्याला MBBS ला ऍडमिशन आहे, खूप इंजिनिअरिंगला पैसा लागतो. चांगले शिक्षण 10वीच्या नंतर द्या. 10वी पर्यंत तुम्हाला जमतं. चांगल्या सेमी एखादी शाळा गाठा किंवा तुम्ही स्वतः जर थोडंसं लक्ष दिलं चांगले शिक्षकांकडे म्हणा, तुम्ही वारंवार जर भेटत राहाल तर त्यांना पण लक्ष देणं अनिवार्य आहे. कारण की ते पगारीच त्या गोष्टीचे घेतात. मी शिकवते म्हणजे मी पगार त्याच गोष्टीची घेते ना. शिकवणं म्हणजे हे कामच आहे. त्या शेतात कामाला बाई लावली तर काम केलं नाही मग 200 रुपये द्यायला आपण महागपुरी बघतो. मग फीजच्या बाबतीत आणि शाळेच्या बाबतीत लापरवाह राहू नका. क्लासच्या पण मॅडमचं तसंच असतं, पाटील मॅडमचंही तसंच आहे. जे पालक माझ्याकडे वारंवार येतात त्यांच्या लेकरांकडे मी जास्त लक्ष देते. कारण लेकिरकिरी आहेत बाबा त्यांच्या घरचं, त्यांना अपडेट द्यावं लागतं. जे पालक फक्त मुलांकडे फीस जाऊन रिकामे राहतात त्यांच्या बाबतीत मीही तशीच रिकामी राहते. का येतंय चला, हे सगळ्यांचीच मानसिकता असते बरं. जे बोल त्यामुळे तुम्हाला विशेष म्हणजे मला सांगावं वाटतं की तुम्ही थोडंसं लक्ष द्या. आणि माझी मुलं तर हुशार आहेत त्यामुळे मला काही चिंता करण्याची गरज नाही. कारण की मी स्वतः आता नाव घेतलं म्हणजे काय झालं, मी प्रत्येक मुलांकडे माझा मुलगा आहे ह्या दृष्टीतून लक्ष देते. कुणाही मुलांची पालकांची काय माझ्या क्लासबद्दल किंवा टीचिंग बद्दल तक्रार असेल, शाळेमध्येही काय माझी तक्रार असेल तर तुम्ही बिनधास्त मला सांगू शकता. मी 100% देण्याचा प्रयत्न करते. माझं गाव आहे, माझी मुलं आहेत, ते घडलीच पाहिजे आणि आहे तेवढं देणं हे माझं कर्तव्य आहे हे समजूनच मी देत आहे. तरीही कुणाला काय वाटत असेल, शिक्षण मेथडमध्ये काही फरक करावा, तुमच्या शिकवण्यामध्ये काही फरक करा, क्लासेसमध्ये काही डेव्हलपमेंट करा, तर मी अवश्य तुमच्या ज्या ॲडवाईस आहेत ते स्वीकारेन आणि करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. धन्यवाद.